मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी बोलणं झालं एकदम सोपं. कसं काय सर? इंग्लिश बोलणे झाले एकदम सोपे. सर, हाऊ इट इज पॉसिबल? मित्रांनो, ज्या पालकांचे किंवा जे विद्यार्थी नवीन माझ्या चॅनलवर असतील त्यांनी बघा, सर यामध्ये मी तुम्हाला काय माहिती दिली की यामध्ये जर तुमचा विद्यार्थी समजा मुलगा असेल किंवा तुम्ही असाल की ज्यांना इंग्रजी परफेक्टली बोलता येत नाही, त्यासाठी काय करायचंय, मी एक आपला ग्रुप तयार केला आहे की बेसिक इंग्लिशचा, म्हणजे फाउंडेशन ऑफ इंग्लिश. म्हणजे काय, इंग्रजीची पायाभरणी कशी करायची या संदर्भामध्ये मी ग्रुप केला आहे आणि त्याचा मी आता लाईव्ह क्लास घेणार आहे. आणि त्याचं जर तुम्हाला लाईव्ह क्लासला यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अगोदर आपल्या ग्रुपवर जॉईन व्हावं लागेल. आणि त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला मी तिचा नंबर दिलाय, त्या नंबरवरती व्हॉट्सअपवर मला हाय पाठवा. नंतर तुम्हाला त्या ग्रुपमध्ये जॉईन करण्यात येईल. लाईव्ह क्लासमध्ये प्रत्येकाचा जो काही प्रश्न असेल इंग्रजी भाषेबद्दल ते मी सर्व तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मित्रांनो, आज आपण सुरुवात करूया. हे काय बघा बरं, असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? सिंपल सेंटेन्स, साधी वाक्य. आपण बोलतो ना सर, पण बोलत असताना मित्रांनो ते वाक्य आपण बोललेलं बरोबर आहे का नाही. आता पहा, मी गावाला उद्या जाणार, काय असं बरोबर आहे का? मी उद्या गावाला जाणार असं बोलणं बरोबर आहे. म्हणून आपण जेव्हा बोलतो मराठी भाषेमध्ये मागं पुढे झालं तरी काय लवकर आपल्याला तेवढा फरक पडत नाही. पण इंग्रजी भाषेमध्ये आपण जेव्हा रायटिंग करतो, फेन वी राईट सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स, सर हे तुम्ही लिहिताना तर त्यावेळेस आपल्या किती चुका होतात. आता मी इथं वाक्य 2-3 लिहित बघा, तुमच्या लक्षात येईल सर मी इथं काय लिहिलं बघा बरं. आता पहा, याचा अर्थ आधी समजून घ्या. सिंपल सेंटेन्स म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट गिव्ह अ कंप्लीट, पहा, अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट गिव्ह कंप्लीट सेन्स ऑर मिनिंग. म्हणजे काय, एक असा शब्दांचा संग्रह आहे, ग्रुप आहे की तो काय करतो की त्या वाक्याला अर्थ देतो. म्हणून मित्रांनो, मग ती साधी साधी वाक्य असणार, अर्थपूर्ण वाक्य बोलायचं आपल्याला, चुकीचं बोलायचं नाही. काय चुकी करायची नाही. बघा आता पहा, मी इथं 4 वाक्य लिहित बघा. काय लिहिलं बघा बरं, वेअर यू आर फ्रॉम, बरोबर आहे. तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं, वेअर फ्रॉम आर यू, आणि वेअर आर यू फ्रॉम, आणि वेअर यू फ्रॉम आर. आता मित्रांनो, या वाक्यामध्ये एकच वाक्य आहे, पण ते मी आलटून पालटून लिहिलेलं आहे. मग मला सांगा बरं मित्रांनो, यामधलं वाक्य कोणतं बरोबर असू शकतं की ज्यांना माहित आहे. आता पहा, तुमच्याकडे जे विद्यार्थी माझा व्हिडिओ बघतात ना, त्या प्रत्येकाला माहित आहे की वाक्याची रचना कशी असते. पहा, मी सांगतो साध्या सिंपल सेंटेन्स मध्ये वाक्याची रचना काय असते मित्रांनो. सुरुवातीला असतो कोण? करता, बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो? सब्जेक्ट. सब्जेक्टच्या नंतर काय येते सांगा बरं? क्रियापद, त्याला आपण वर्ब म्हणतो. पण तसं नसतंय, कुठं नसते मराठी भाषेमध्ये तसं नसते. पहा इथं लक्ष द्या, कर्ता, कर्म आणि क्रियापद, हे झालं मराठी भाषेतलं, बरोबर आहे. पहा, राम आंबा खातो, लक्षात. परंतु इंग्रजी भाषेमध्ये मित्रांनो तसं नाही. काय बरं, उलट क्रिया आहे तशी. कशी बरं? थोडा फरक आहे. पहा, इथे करता घ्या, म्हणजे आपण याला काय म्हणतो? सब्जेक्ट. सब्जेक्ट झाल्याच्या नंतर आपल्याला घ्यायचा वर्ब, नंतर ऑब्जेक्ट. म्हणजे ही रचना या 4 वाक्यामध्ये कोणती बरोबर असेल? आता सब्जेक्ट घेतला आपण, समजा वेअर आर यू फ्रॉम, वेअर फ्रॉम हे चुकलं, वेअर यू चुकलं, वेअर यू चुकलं. म्हणजे सब्जेक्ट कोणता आहे इथं? समजा वेअर आर, आणि हे झालं ऑब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब. हे वर्बच्या अगोदर आपल्याला सब्जेक्ट येतं, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. सिंपल सेंटेन्स मध्ये हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. नाहीतर काय होईल, चुकीचं वाक्य. हे बघा, हे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, या ठिकाणी 4 वाक्य लिहिलीत मी, तर 4 वाक्यामधले चुकीचं करू. पहा, हे वाक्य चुकीचं आहे, हे वाक्य चुकीचं आहे, कारण इथं नंबर 2 ला, इथं 2 नंबरला काय वर्ब नाही, इथं पण वर्ब नाही, इथं वर्ब आहे. म्हणून हे वाक्य बरोबर आहे, हे पण वाक्य चुकीचं आहे. अशी वाक्याची रचना करा की मित्रांनो, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, त्याला आपण आरपीएस सुद्धा म्हणतो. आरपीएस म्हणजे काय? तर मिनिंग पार्ट्स ऑफ सेंटेन्स. असं जरी तुम्ही म्हणलं तरी तुमचं वाक्य चुकणार नाही. मग सर आता इथे बघा, ही इज माय ब्रदर, हे काय झालं? पॉझिटिव्ह वाक्य झालं, काय का नाही? सकारात्मक.
आणि नसेल तर ही इज नॉट माय ब्रदर. फक्त आपल्याला या होपच्या नंतर नॉट लावायचं आहे. काय लावायचं आहे? नॉट. आय कॅन सिंग, आय कॅन नॉट सिंग किंवा आय कांट सिंग. बरोबर. आय कॅन डान्स, आय कॅन जम्प, आय कॅन रन, आय कॅन जम्प, आय कॅन क्लाइंब अ ट्री. म्हणजे इथं मित्रांनो काय सांगतोय मी की आपल्याला या ठिकाणी एकच लक्षात ठेवायचं आहे, सब्जेक्ट झाल्याच्या नंतर आपल्याला होप घ्यायचंय आणि होपच्या नंतर जर नकारार्थी वाक्य असेल तर इथं नॉट लावायचं. काय लावायचं? नॉट. आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा की आपल्याला हे वाक्याची जी रचना आहे ती आपल्या डोक्यात फिट पाहिजे. कर्ता, कर्म, क्रियापद. बरोबर. हे झालं मराठी भाषेत. पुन्हा पुन्हा सांगतो मी की इंग्रजी भाषेमध्ये सब्जेक्ट झाल्यानंतर वर्ब येतात, हे लक्षात ठेवा. हे तुम्ही जर पद्धतशीरपणे डोक्यामध्ये आपलं फिट करून घेतलं तर तुमचं वाक्य चुकणार नाही. हे साध्यामध्ये आहे बरं. पण काही काय आता वाक्याचे भरपूर प्रकार आहेत. मी फक्त आज साध्या वाक्याबद्दल सांगतो. सिंपल म्हणजे ऍफर्मेटिव्ह सेंटेन्स, त्याला आपण सिंपल सेंटेन्स असं म्हणत असतो. आता पहा, मी तुम्हाला म्हणलं सर आता पॉझिटिव्ह म्हणजे काय? आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे. मग इथं पहा, आता मी शिक्षक आहे, तुम्ही सांगा बरं काय लिहायचं? मी साठी काय येईल? आय येईल. आता नंतर आपल्याला जायचं शेवटी काय? होप काय? इज नो. फार जेव्हा आय असतं ना मित्रांनो, प्रत्येक वेळेस सांगतो वारंवार रिपिटेशन. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे पहा, जेव्हा जेव्हा आय येते त्या ठिकाणी इज घ्यायचं का? नाही. इज कधी घ्यायचं? ही, सी, इट, दे, गणेश, सुरेश, रमेश. रमेश इज अ ब्रिलियंट बॉय, स्मार्ट बॉय. दुर्वा इज अ स्मार्ट गर्ल. आहे का नाही? म्हणजे आपण बोलतो ना, तर त्यानंतर आयच्या पुढे आपण आय असेल तर एम घ्यायला विसरू नका. आय एम काय मुलांनो? आय एम अ टीचर. आय एम टीचर. आलं लक्षात? आय एम टीचर. आता ते माझे मित्र आहेत. मग त्यासाठी काय घेऊ सर? काय घेणार? इट नो. इट फक्त प्राणी पक्षात आहे. इट इज काव. काय का ना, म्हणजे असं बोलतो. पण इट साईड म्हणजे दे. THEY दे. आता मित्रांनो आहेत आले, मग काय घेणार? दे इज माय फ्रेंड. नो. जेव्हा अनेक असते तेव्हा आपल्याला ऍड घ्यायचंय. एम इज आर याबद्दलचा माझा एक व्हिडिओ आहे, तुम्ही अवश्य आपल्या चॅनलला भेट द्या. 100% तुमचा डाऊट क्लिअर होणार आहे. मग काय दे आर. नंतर काय ते आहेत कोणाचे मित्र? माय फ्रेंड्स. माय फ्रेंड्स. FRIENDS फ्रेंड्स. दे आर माय फ्रेंड्स. आता मित्रांनो पुढे पहा, तुझी बहीण खूप सुंदर आहे. तुझी बहीण खूप सुंदर आहे. छोटी बहीण आहे बिचारी, तिला बघा. मग काय येईल? तुझ्यासाठी काय येतंय? यू. आता यूच्या पुढे काय सांगितलं? ही, सी, ही, यू म्हणजे काय? तू नाही. तुझी म्हणजे काय? युअर. YOUR. हे लक्षात ठेवा. यू म्हणजे तू फक्त, आणि तुझी म्हणजे युअर. काय? युअर सिस्टर. म्हणजे पहा एकच घ्या, युअर सिस्टर म्हणजे तुझी बहीण आल ना, युअर सिस्टर. काय नंतर? इज. काय घ्यावं लागेल? सांगा बरं काय येणार? इज येणार. इज. युअर सिस्टर इज खूप सुंदर. काय? व्हेरी ब्युटिफुल. ब्युटिफुल. युअर सिस्टर इज व्हेरी ब्युटिफुल. आता मित्रांनो नकारार्थी वाक्य यावर हे सांगा बरं. आय एम नॉट टीचर. मी शिक्षक नाही. ते माझे मित्र नाहीत. दे आर नॉट माय फ्रेंड्स. युअर सिस्टर इज व्हेरी ब्युटिफुल. तुझी बहीण सुंदर आहे. मग नकारार्थी, तुझी बहीण सुंदर नाही. युअर सिस्टर इज नॉट ब्युटिफुल. म्हणजे फक्त आपल्याला या इजच्या पुढे आपल्याला इज एम आरच्या पुढे आपल्याला काय घ्यायचं मित्रांनो? काय घ्यायचंय? नॉट. क्रियापदाच्या नंतर जेव्हा आपण नॉट लावतो तेव्हा त्या ठिकाणी मित्रांनो आपलं नकारार्थी वाक्य तयार होतं, हे लक्षात ठेवा. आता पहा, मी शेतकरी नाही. आय एम अ टीचर. आय एम नॉट फार्मर. काय? आय एम. आता मी साठी काय येईल? आय. बरोबर. आय एम. आता आय एम इथं ना सर काय येतं? मी शेतकरी नाही. मग आय एम नॉट. आय एम. आय एम आप येते. आय एम नॉट.
आय एम नॉट म्हणजे नाही. आय एम नॉट फार्मर. सर आहे तर इथं नाही मग तू. आय एम नॉट म्हणजे नाही, इथं लक्षात ठेवा तुम्ही. सर आय एम कुठं आलं, आहे तिथं कुठंच नाही. आय एम नॉट म्हणजे नाही. आता मी डॉक्टर नाही. आय एम नॉट डॉक्टर. आता गणेश आज अनुपस्थित आहे. एखादा विद्यार्थी आहे समजा, तो शाळेत आला, मग सर एकच लिहा, गणेश आता गणेश आहे काय, इज. नंतर अनुपस्थितीसाठी काय, ऍबसेंट. ऍबसेंट आजसाठी टुडे. स्पेलिंग राईट, ऍबसेंट. बघा मित्रांनो किती सोपं आहे. आपल्याला यामध्ये फक्त लक्षात ठेवायचं आहे की होकारार्थी वाक्य असे असतात आणि निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी, है का नाही. असे आपल्याला मित्रांनो प्रॅक्टिस करायची आहे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्याला शेअर करायचा आहे. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.